पट्ट्यामध्ये मागच्या 8-15 दिवसामध्ये प्रचंड वारं होतं, वादळी होता. तर साधारणपणे वादळी वाऱ्यामध्ये भात आडवं पडतं. मला तर गॅरंटी होती, तुला भीती वाटत होती? भीती वाटत होती. ऊन झालंय आता आणि आतमध्ये गेलं तर छाती एवढं भात आहे. छाती एवढं भात आहे बरं का आत गेल्यानंतर येते का एवढं मोठं भात आणि म्हणलं वारं सुटल्याच्या नंतर 100% आडवं पडलं असं पडणार. विचार केला, कारण इथं मागे पडलेले पडलेलं आहे आधी पण ज्यावेळेस आपण केमिकल वरती करायचो, युरिया सुपला वरती करायचो, हा. त्याच्यानंतर आपलं भात खाली पडलेलं आहे. पडलेलं आहे. पूर्ण पाण्यातला प्लॉट काढलेला आहे आपण. हो. मग वेगळाच अनुभव वेगळा आहे आणि घरचे पण सगळे खुश आहेत. रासायनिक पद्धतीने हा शेती करत होता, म्हणजे भात करत होता, तेव्हा वादळी वाऱ्यामध्ये भात आडवं पडत होतं, झोपत. ह्यावेळी विना रसायन 0 केमिकलचा भात आहे. काहीही त्याने रासायनिक युरिया लागवड DAP वापरलेला नाही आहे. अशा पद्धतीमध्ये भात केल्यानंतर ह्याला भीती वाटत होती वादळ वाऱ्यामध्ये पडतंय का काय, भात पडलेलं नाही. हा चमत्कार जादू नाही मित्रांनो. मी नेहमी सांगतो, नैसर्गिक पद्धतीने तुम्ही शेती केल्यानंतर त्याच्यातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपलं पीक सदृढ सशक्त होतं. आज वादळी वाऱ्याला तग धरलेला आहे, ह्या पिकांना आडवं झालेलं नाही. निसर्ग आपल्या पिकाची काळजी घेतो. कधी माहिती आहे? जेव्हा तुम्ही निसर्गाकडे जाता.